व्यवस्थेमुळे मतदान हे काउंट करावं लागतं. मतपत्रिकेवरती मतदान हे असणारं बरोबर आहे का की बाद आहे याचंही त्या ठिकाणी बघावं लागतंय. आणि म्हणून अनट्रेन माणसाला आम्ही ट्रेन करत करत असणारं ते काउंटिंग त्या ठिकाणी करतोय. मला वाटतं अजून एक 3 तास लागतील पूर्ण रिझल्ट यायला. परंतु एकंदरीत आम्ही असं म्हणू की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये पक्षाच्या इंटरनल निवडणुका झाल्या पाहिजेत. त्या निवडणुका होतील असं आम्ही असणारं गृहीत धरतो. बऱ्याच पक्षाने कसं चाललंय आणि तुम्ही कसं हे सगळं घडवलं याची असणारी माहिती सुद्धा त्या ठिकाणी विचारतात आहे. इंटरनल लोकशाही आली तर मी असताना म्हणणार आहे की हा जो सेन्सिटिव्हिटीचा भाग जो आहे तो मिसिंग आहे. तो मला वाटतं पुन्हा सामाजिक राजकीय कारणामध्ये क्षेत्रामध्ये येताना आपल्याला असं दिसेल. आणि ज्या पद्धतीने इनसेन्सिटिव्ह माणसं सत्तेवरती बसली की ते विद्यार्थी बघत नाही, विद्यार्थिनी बघत नाही, लहान मुलं आहेत त्यांनाही बघितल्या जात नाही. परंतु सेमी वॉर वेपन्स वापरण्यामध्ये सुद्धा गैर नाही अशा रीतीचं असणारं वक्तव्य आपल्याला त्या ठिकाणी दिसते. दुसऱ्यात महत्वाचं आहे आपल्याला हे दिसते की जोपर्यंत लोकांचा आवाज उठला नाही तोपर्यंत चीफ जस्टिस सुद्धा आजच्या राजीनाम्याची मागणी आता मागतील. मी असं म्हणेन की एकंदरीत जी काही शासन कारवाई करायला निघालेली आहे पुन्हा एकदा उठाव होईल का असा असताना प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये मी म्हणणार आहे की सत्तेमध्ये जो कोणी बसतो तो जर पक्षांतर्गत निवडणुका ह्या पूर्वी होत होत्या, मी असं म्हणत नाही पूर्वीही होत होत्या परंतु नंतरच्या कालावधीमध्ये बंद झाल्या आणि त्याच्यामुळे असणारं राजकारण गिरेल झाले असं आपल्याला दिसतंय. पुन्हा इंटरनल निवडणुका झाल्या सगळ्या पक्षांच्या तर मला असं वाटतं की राजकारण पुन्हा राजकारणामधली सेन्सिटिव्हिटी आहे ती पुन्हा इस्टॅब्लिश होईल आणि जंतर मंतर सारखं प्रकरण येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं मला असं वाटतं त्याच्यामध्ये की जे काही सेंटर ऑफ अट्रॅक्शन असं मी म्हणेन आणि त्या सेंटर ऑफ अट्रॅक्शनमुळे सेंट्रलच डिस्टेबलाइज करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला शिताफीने असणारं मागच्या पिढीने सेंट्रलाइज होऊ दिलं नाही त्याचाही कुठेतरी विचार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. किंवा एकंदरीत आम्ही असं म्हणू की पक्षाच्या असणाऱ्या निवडणुका या अत्यंत उत्साहाने पार पाडल्या. कार्यकर्ते अत्यंत उत्साही आहेत आणि आम्हाला असणाऱ्या याच्यातला बदल दिसेल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. काय निकालाची अपेक्षा आहे, कधीपर्यंत निकाल येतील? 3 तासामध्ये निकाल येतील असं आम्ही त्या ठिकाणी गृहीत धरतोय. 12 राज्य कमिटीचे सदस्य आणि अध्यक्षपदाला असणारे जे 3 उमेदवार आहेत त्याच्यापैकी 1 जण कोणी निवडून येईल असं मी त्या ठिकाणी मानतो. तुम्ही शिव्यांचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ तयार करत ज्यांनी मला शिव्या दिल्या मी त्यांना माफ करतो असं म्हटलं. हो त्यांनी माफ करतोय असं म्हटले आणि दुसऱ्या बाजूला केसेस दाखल करण्याचे आदेशही दिलेले आहेत. तुम्ही सुद्धा त्यानंतर आंदोलन करण्याची भूमिका असणार. मी चीफ जस्टिसचा उल्लेख केला की त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होऊ शकते. कसं पाहता एकूण जस्टिस यांचे विधान आणि त्याच्यानंतर अशा प्रकारची स्थिती? एक उद्धटपणा कुठेतरी असणारा ज्युडिशरीमध्ये आलेला दिसतोय. त्याच्यातले काही जजेस चांगले असल्यामुळे
विश्वास अजूनही लोकांचा आहे. पण हे जे जजेस त्यांच्याबद्दल चांगली मतं आहेत, उद्या हे रिटायर्ड झाले तर तेही इव्हॅपोरेट होण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसते. पक्षांतर्गतच्या निवडणुका मधल्या काळात कुठेतरी घराणेशाहीमुळे या सगळ्या रखडल्या गेल्या, त्या पुढे येऊ शकल्या नाही. घराणेशाही अनेक पक्षांमध्ये घराणेशाहीचा विषय येतो. या सगळ्या घराणेशाहीमुळे जो मूळ मुख्य काम करणारा कार्यकर्ता आहे तो मागे पडत गेला आहे आणि अनेक कार्यकर्ते देखील संख्या वाढवली पक्षांमध्ये. कसं पाहिजे ते मी म्हणून म्हटलं ना की तुम्हाला ज्यावेळेस न्याय मिळत नाही असं ज्यावेळेस लक्षात येतं त्यावेळेस तो म्हणतो मी पक्षात राहून कशाला काम, मला सोशल सर्व्हिस करायची, मी माझ्या असणाऱ्या एरियामध्ये राहून त्या ठिकाणी करतो. त्याच्यामुळे कार्यकर्ता ही रोडावला अशी असताना दिसते. चांगले कार्यकर्ते पक्षाला मिळत नाहीत ही आपल्याला दिसते. सगळ्यात उदाहरण बघायचं असेल तर आज मी असं म्हणे कामगार चळवळीमध्ये कामगार नेताच कोणी राहिलेला नाही. वंचित परंपरा आता काय होते, आमचा प्रयत्न चाललाय की बा कार्यकर्त्याला न्याय देणं. मी जसं म्हणालो की आम्ही घेतल्यानंतर आम्हाला काही पक्षातल्या लोकांनी विचारायला सुरुवात केली तेव्हा एक प्रेशराईज इतर पार्टीज व्हायला लागलेल्या आहेत की आपण सुद्धा इंटरनल डेमोक्रेसी आपली इस्टॅब्लिश केली. तुम्ही सुरुवातच बॅलेट पेपरवर केली, मशिनरीवर डायरेक्ट मतदान नाही आहे, बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे. हा मुद्दा देखील खूप प्रकाशाने काय दिवसात पुढे येईल असं वाटतं. माझं आजही म्हणणं आहे की ममता बॅनर्जींनी माझं जर ऐकलं असतं तर तिचं पाणीपत झालं नसतं. आजही माझं म्हणणं आहे कर्नाटक आहे आणि आंध्र प्रदेश आहे की जे दोन नॉन बीजेपी गव्हर्नमेंट आहेत हे आजही माझ्या बरोबर बसले तर असेंब्ली इलेक्शन बॅलेट वरती कशा घ्यायच्या कायदेशीररित्याने हा मार्ग मी त्यांना दाखवू शकतो. मुळात त्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पक्षाचे प्रमुख यांनी तो होकार दिला पाहिजे की बॅलेट वरती आणता येतं आणि मी त्यांना मग दाखवतो की बॅलेट वरती कसं आणता येईल. त्याला इलेक्शन कमिशन आड येऊ शकत नाही. विरोधक देखील उत्सुक आहेत, म्हणजे ज्या पद्धतीने कार्य करतात. विरोधी पक्ष राहिला असेल तर ना म्हणजे या ज्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये जोपर्यंत मी जात नव्हतो दिल्लीला तोपर्यंत कोणीच त्यांना बघायला गेलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर जी भेटायला विद्यार्थ्यांशी बोलायला त्यांचा पाठिंबा देण्यामध्ये जी काय ओढ लागली त्यातून या देशामध्ये काय घडू शकते हे आपल्याला दिसतं. म्हणजे 29ला बॅलेट वरती निवडणुका दिसतील महाराष्ट्राच्या, तुम्ही जर पुढाकार घेतला होता. एक महाराष्ट्राचं नाही सांगत मी आता जे नॉन बीजेपी गव्हर्नमेंट जे आहे कारण बीजेपी गव्हर्नमेंट माझं ऐकणार नाही. त्यांना जर बॅलेट वरती घ्यायचं असतं तर त्यांनी स्वतःहून घेतले असते. हे प्रपोजल फक्त हे माझं म्हणणं जेवढं नॉन बीजेपी गव्हर्नमेंट जे आहे कारण त्यांना बॅलेटची भीती आहे किंवा त्यांना बॅलेट म्हणजे त्यांना ईव्हीएमची भीती आहे. ते ईव्हीएम न वापरता बॅलेट कसं वापरावं ते मुख्यमंत्री माझ्याशी बसायला तयार असतील, त्या पक्षाचे प्रमुख बसायला तयार असतील. मी केरळामध्ये सुद्धा असताना सीपीएमला ती ऑफर दिली होती, चर्चाही झाली होती माझी. पण पुढे काही ते आले नाही. साहेब विषय असा आहे महाराष्ट्रात आलेले आहे, सत्ताधाऱ्यांचे मंत्री देखील त्यांच्या सरकारला जातात. कसं बघा याकडे म्हणजे शिवसेना सत्तेमध्ये एकत्र आहे, त्यांचे मंत्री त्यांच्या स्वागताला तिकडे गेले, त्यामुळे गेले गोष्ट निर्माण होती.
अभिजित जितकेसारखं नवं नेतृत्व देखील तयार होत आहे. कसं चांगलं आहे. मी पाहता म्हणायचं जेवढं नवीन नेतृत्व येईल तेवढं स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्यांनी. नव्या राजकारणात शेवटी असं आहे की सोशिओ पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक पॉलिटिक्स हा पार्ट ऑफ लाईफ आहे. त्याला वगळून तुम्हाला चालणारच नाही. राजकारण वाईट आहे असं जे RSSचा जो प्रचार आहे, पण सगळेच RSS हा सत्तेवरती बसलेत ना. तर एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मला तुम्ही शिवाय दिले मी तुम्हाला माफ केलं, मात्र दुसरीकडे त्यांच्या गुन्हे दाखवण्यास सुरुवात झालेली आहे. असे जे विद्यार्थी आहेत, असे जे आंदोलक आहेत, त्यांच्या पाठीशी तुम्ही कसं उभं राहणार आहात आणि वकिलाची पोस्ट त्यांच्यासाठी तुम्ही उभं राहणार? ते आम्ही असायला जेवढी आमची ताकद आहे त्या ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत. पण शासनाला एक वॉर्निंग आहे, तुम्ही जस्ट वाचलं तो राग काय शमलेला नाही. पुन्हा जर संधी दिली या यंगर जनरेशन उकडून फेकल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात. त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्री आहोत, आम्ही प्राईम मिनिस्टर आहोत, आम्ही मंत्री आहोत, हे पहिल्यांदा डोक्यातून काढलं. 5 वर्षानंतर तुम्ही सामान्य माणसा हे लक्षात ठेवा. त्यांनी ऍक्टिव्ह राजकारणात यावं असं वाटतं. याने मी जसं म्हणालो की सोशिओ पॉलिटिक्स आणि इको पॉलिटिक्स हा पार्ट ऑफ लाईफ है, त्याच्यामुळे त्याला डावलता येणार नाही. सर हिंदी में कहना चाहेंगे आज जिस तरीके से जो इंटरनल इलेक्शंस है वो जो थे वंचित बहुजन अघाड़ी के इसमें फिलहाल क्या स्थिति है, क्योंकि जिस तरीके से कहा जाता है कि पार्टी जो है संगठन से बनती है सब, जिस तरीके से आज जो इलेक्शंस किए गए हैं इसमें क्या नतीजे निकले हुए हैं, जिस तरीके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने भी एक वीडियो संदेश जारी किया, सर आपको देखिए पिछले कुछ सालों में कोई भी पार्टी आप लीजिए, इन पार्टियों की कार्यकर्ताओं के पे कोई कदर नहीं थी. कार्यकर्ता आए और गए, फिर भी उसकी चर्चा नहीं हुई. परिवारवाद जो है ये पार्टियों में आ चुका है, धनवाद जो है वो पार्टियों में आ चुका है, और परिवार और धनवाद ने इस देश की राजनीति का, सामाजिकरण का पूरा बेड़ा खत्म कर दिया. ऐसी एक परिस्थिति है. डेमोक्रेसी अगर बचानी है इस देश में तो पॉलिटिकल संगठन जो है, उन पॉलिटिकल संगठनों में इंटरनल डेमोक्रेसी, पार्टी डेमोक्रेसी आना जरूरी है. जैसे ट्रस्ट है उनमें अपनी डेमोक्रेसी चलती है, उनको इलेक्शन लिए बिना उनकी कमेटी बदलती नहीं, और एक तरीके से कॉमन लाइफ जिसको हम कहते हैं, मिलजुल के जिंदगी जीना है, वो वहां पर सिखाई जाती है. वैसे ही राजनीति में होनी चाहिए, ऐसा हम लोग कहते हैं. पार्टियों में इंटरनल डेमोक्रेसी आनी चाहिए और हमारे पार्टियों में भी इंटरनल डेमोक्रेसी को जगह होनी चाहिए. इसलिए हम लोग ने तय किया कि इलेक्शन होना जरूरी है वक्त पर, और हम लोग जो है वो इलेक्शन ले रहे हैं. महाराष्ट्र कमेटी के 12 सदस्यों के लिए इलेक्शन हो रहा है और अध्यक्ष पद के लिए इलेक्शन हो रहा है पहले फेज में. बाकी के फेज में जो है जिला कमेटी है, बाकी के कमेटी जो है उनके भी इलेक्शन होंगे. लेकिन एक इलेक्शन, इंटरनल पार्टी इलेक्शन के माध्यम से ये देखा जा रहा है कि कार्यकर्ता बहुत उत्साही है और उसको अब लग रहा है कि हमको न्याय मिलेगा, या जो हमारी क्षमता है उसको दूसरा कार्यकर्ता पहचान के एक मौका देगा, ऐसा उसको लगता है. तो ये एक एक्सरसाइज जो हम लोग कर रहे हैं, ये एक्सरसाइज जो है सक्सेसफुल, ऐसा मैं मान के चलता हूँ. दूसरा जो अनुभव आया है कि पिछले कई सालों से 2004 से कहिए आप,
कि हमको आदत बटन दबाने की लगी थी, और एक बटन दबा दिया तो पूरी टोटल आती थी। लेकिन ये जो बैलेट का जो सिस्टम था, कि जो बैलेट के सिस्टम पर आपको वोट सही है गलत है ये देखना होता था। उसके बाद में है वो इंडिविजुअल वोट काउंटिंग करने की जो एक प्रक्रिया थी, वो मेरे ख्याल से कार्यकर्ता पूरी तरह से वाकिफ नहीं था, भूल गया ऐसा मैं कहूँगा। और इसलिए जो हम समझते थे कि 5 बजे के पहले काउंटिंग पूरा हो जाएगा, कार्यकर्ता को समझाते समझाते काउंटिंग जो हो रही है उसको समय लग रहा है, और ऐसा दिखाई दे रहा है कि और 3 घंटा हम लोग को लगेंगे इस काउंटिंग खत्म करके जो निर्णय है निकाल है उसको देने में 3 घंटे लगेंगे, ऐसा मैं मान के चलता हूँ। ये जो प्राइम मिनिस्टर एक तरफ कहता है कि मैंने माफ किया, और दूसरी तरफ होम मिनिस्ट्री जो है वो जिन विद्यार्थियों ने गालियां दी, मैं समझता हूं कि हम लोग ने कांग्रेस के वक्त कांग्रेस के मुख्यमंत्री हो उनके मुंह पे गालियां दी। आप लोगों को जानकारी होगी कि ये जो छोटा आप जो डीजी का ऑफिस है, डायरेक्टर जनरल का जो ऑफिस है, वहां पर पहले विधानसभा का सेशन होता था। जैसे आप बैठे और हम बैठे हैं उसी तरह से वो सेशन था। तो कूदने के लिए सिर्फ खाली दौड़ लगाना है और कूदना है। वहां भी कूदते समय हम हाउस को पूरी गालियां देते थे, लेकिन कहीं भी किसी भी आमदार ने, किसी भी मुख्यमंत्री ने, किसी भी मंत्री ने ये नहीं कहा कि भाई इन्होंने गालियां दी है और गालियां देने की वजह से इन पर केसेस हो, ये कभी नहीं हुआ है। ये तो पहली बार मैं देख रहा हूँ कि बीजेपी के लोगों के माध्यम से और प्रधानमंत्री के नरेंद्र मोदी के माध्यम से जेनजी जो उम्र है उस उम्र में मेरे ख्याल से गालियां इस्तेमाल करना एक वो अपना अधिकार मानता है। उस उम्र से हम लोग भी गुजर गए, तो वो सिलसिला हम लोग भी वहाँ पर जानते हैं, लेकिन किसी ने उसको बड़ी गंभीरता से नहीं लिया। लेकिन प्राइम मिनिस्टर ने इसको गंभीरता से लेते हुए विद्यार्थियों पर गाली लगाई है, और इसलिए इनको 2 साल की सजा कैसी हो, ऐसा एक जो विवरण आप बता रहे हो केसेस हो रहा है। मेरे ख्याल से सरकार को इतना ही कहूंगा कि तुम राजनीतिक दलों के नेताओं को डरा सकते हो, धमका सकते हो, क्योंकि 30 साल सत्ता में रहने के बाद कहीं ना कहीं तो भी गलतियां होती है, या देश के लिए गलतियां करनी होती है। मैं कुछ सत्ता के नजदीक रहने की वजह से मैं कई बार जानता हूं और वाकिफ भी हूं उससे कि कुछ बार आपको गलत काम भी करना होता है, वो अपने फायदे के लिए नहीं लेकिन देश के फायदे के लिए होता है। ऐसी एक परिस्थिति है, उसका ही फायदा ये सरकार उठाकर उन नेताओं को, उन मंत्रियों को जो है धमका रही है और डरा रही है, और इसलिए वो सरकार के खिलाफ कुछ बोल नहीं रहे, ऐसी एक परिस्थिति है। लेकिन ये विद्यार्थी जो है, सरकार से कहूंगा कि आप इनको ना डरा सकते हो ना धमका सकते हो। अगर यही सिलसिला केसेस लगाने का शुरुआत रहा, क्योंकि देश भर के कार्यकर्ताओं ने, विद्यार्थियों ने गाली दिया है, मुझे जानता हूं मैं, ये हुआ एक बार तो तुम बच गए। एक 3-4 दिन और होता तो शायद नेपाल और बंगाल होने में कोई समय नहीं लगता। लेकिन अब अगर चिढ़ाने की बात अगर सरकार की हुई तो वो सोचेगा भी नहीं, बंगाल और नेपाल करने में उसको कोई समय नहीं लगेगा। इसलिए अपनी जान बचाने के लिए सरकार ने ये जो केसेस करने का जो सिलसिला शुरुआत किया है उसको रुकवा दीजिए, नहीं तो आप इसको फेस नहीं कर पाओगे, ऐसी एक परिस्थिति।